आमदार सदा सरवणकर आपल्यासोबत आहे. खरं तर तुमच्यावरती टांगती तलवार आहे, काय वाटतंय? नाही, मला कुठे असं वाटत नाही की टांगती तलवार आहे की, कारण ज्या काही घटना घडल्या किंवा जेव्हा जे आम्ही काही बंड केलं म्हणा किंवा जी काही आमच्याकडनं कारवाई झाली ती कायदेशीर कारवाई होती आणि पूर्ण विचारांती योग्य असा आमचा तो शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय. काय अंदाज आहे काय निकाल येऊ शकतो? कारण सगळी हिअरिंग झालेली आहे, सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. त्या हेरिंगमध्ये त्यांची काय पळापळ झाली होती समोरची ही आपण पाहिलेली आहे. त्यामुळे अपेक्षित असाच योग्य असा निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे. कुठेतरी चाल ढकल केली जाते अशा प्रकारचा सुद्धा आरोप केला होता. नाही, आरोपाशिवाय त्यांच्याकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही, कारण कायदा त्यांनी कधी पाळला नाही, घटना त्यांनी पाळली नाही, पक्षाचे ज्या काही रूढी असतात त्या पाळलेल्या नाहीत आणि त्यामुळे आता आरोप करणं हे एक शिल्लक आहे. बघू उद्या सत्य काय ते लोकांसमोर येईल. निकाल समोर आलेला आहे आणि कुठेतरी विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन भेटतायत. कितपत योग्य वाटतं यावरती ठाकरे गटाने सुद्धा आक्षेप घेतलेला आहे. आता गाठीपिटी आम्ही आज भेटतोय, त्याला काही वेगळं वळण किंवा वेगळा अर्थ लावण्याची काय आवश्यकता नाही. खात्री आहे तुम्हाला का उद्या निकाल हा तुमच्या बाजूनेच लागेल? 100% आम्ही कायदेशीर कृती केलेली आहे, त्यामुळे निर्णय आमच्या बाजूने लागेल. काही तयारी? तयारीचा काय भाग येतोय त्याच्यात? आम्ही पहिल्यापासून कायदेशीरच, शिंदे साहेबांनी नेहमीच सांगितलं ते मताला आणि मताधिक्याला महत्व आहे आणि जो निर्णय झाला तो त्या दृष्टीनेच झाला होता. पाहतो आपण कायदेशीर पूर्तता सगळी केलेली आहे, त्यामुळे निकाल येणारा हा आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास जो आहे तो शिंदे गटाच्या आमदारांना आणि खासदारांना असलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन मनोज जयस्वाल, राजू सुरोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.